आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भोवती सध्या राजकीय चर्चांना मोठं उधाण आलंय. ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली असतानाच ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. ओमराजे म्हणालेत, या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय यांचा कोणताही संबंध नाही. सध्या कलियुग सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान पवनराजे हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करत ओमराजे म्हणालेत की या निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. न्यायासाठी शेवटपर्यंत लढा सुरू ठेवणार. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली. ओमराजे पुन्हा पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेत असतील तर अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. ओमराजेंच्या पुढील निर्णयाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं असून ते शिंदे गटात जाणार की ठाकरे गटातच राहणार याबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढलाय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.